आत्मने नमः। वक्रतुंड महाकाय श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयस्थ भगवंत आहे त्या भगवंताला नमस्कार करून मी विवेचनाला सुरुवात करते। 9वा अध्याय चाललेला आहे आपला। अतिशय सुंदर असा अध्याय आहे, भक्तीचा अध्याय आहे हा। राजविद्या राजगुह्य योग। सुरुवातीला म्हणते मी, ओम श्री परमात्मने नमः। अथ नवमोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानविज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्। अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि। मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्। भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गोमहान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इत्युपधारय। सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्। प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः। भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात् न च मान्तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय। उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु मयाध्यक्षेन प्रकृतिः सूयते सचराचरम्। हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरं। मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः। महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते। ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजन्तो मामुपासते। एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम् अहं क्रतुरहं यज्ञस्वधाहमहमौषधं मन्त्रोऽहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतं। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोङ्कार रुक्साम यजुरेव च। गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्। ओम तस्य श्रीकृष्णार्पणमस्तु। पूर्ण काही होणार नाही विवेचन, म्हणून 18व्या श्लोकापर्यंत आपण वाचलं। गीता वाचायलाच पाहिजे खरं तर आपल्या या क्लासच्या आधी, कारण कसं आहे की गीता ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे। भगवंतानी स्वतः आपल्या वाणीने त्याचा उच्चार केलेला आहे, त्यामुळे तो स्पर्श आपल्या वाणीला झाला तर आपल्या जडबुद्धीला काहीतरी चैतन्य मिळेल असं मला वाटतं नेहमी। त्यामुळे मग गीता म्हणायलाच पाहिजे आपण। तुमच्यापैकी पण कोणी जरी म्हटलं सांगितलं की मी आज म्हणू का, तरी सुद्धा चालेल। क्लासच्या आधी जर सांगितलं तसं तर सांगता येईल तुम्हालाही। म्हणजे वेदांची जननी म्हटलेलं आहे गीतेला। वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे गीता, कारण वेद कसे निश्वासित आहेत भगवंताच्या। म्हणजे भगवंत जेव्हा शेषशायी पहुडलेले असताना निद्रेमध्ये असताना त्यांच्या श्वासामधून वेद निर्माण झाले आणि मग ते सगळे ऋषीमुनींनी ग्रहण केले असं सांगितलं जातं। परंतु ही गीता जी आहे ही पूर्णपणे जागृत अवस्थेमध्ये भगवंतांनी म्हटलेली आहे, सांगितलेली आहे।
त्यामुळे तिचं पठण हे झालंच पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून एक 5 मिनिटं मी ते केलं. आता आपण आलोय 9 श्लोक, किती नाही 11 श्लोक आपले जवळजवळ झालेले आहेत 9व्या अध्यायातले. आता 12व्या श्लोकाला आपल्याला सुरुवात करायची आहे. नाही 13व्या श्लोकाला सुरुवात करायची आहे. 12व्या श्लोकात काय बघितलं होतं आपण? मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसहा राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं शिताहा. म्हणजे की जे माझं भजन करत नाहीत, आधी असं सांगितलं की जे लोक मला मानत नाहीत, जे अश्रद्ध असतात, अशा अश्रद्ध लोकांचं वर्णन केलेलं आहे आणि ते भगवत स्वरूप जाणत नाहीत. मग त्यांची स्थिती कशी होते? मोघाशा मोघ कर्माणो, त्यांचे सगळे आशा व्यर्थ जातात, त्यांचे कर्म सगळे व्यर्थ जातात, त्यांचं ज्ञान निष्फळ होऊन जातं आणि हे लोक कसे असतात? अज्ञानी असतात आणि आसुरी वृत्तीने ते मोहित झालेले असतात, असं वर्णन या 12व्या श्लोकात केलं. आता 13व्या श्लोकात सांगितलं त्यांनी की माझे ऐश्वर्य न मानणाऱ्या लोकांचं सांगितलं. आता या 13व्या श्लोकामध्ये जे माझी सत्ता मान्य करतात, जे माझं ऐश्वर्य मान्य करतात की या जगामध्ये ईश्वराशिवाय दुसरं काहीही नाही, हे सगळं जे काही निर्माण केलेलं आहे ते ईश्वराने निर्माण केलेलं आहे, असं जे मानतात त्यांचं वर्णन आता या 13व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे कुंतीपुत्रा, दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले जे महात्मे आहेत ते तर मला सर्व भूतांचा सनातन कारण आणि नाशरहित अक्षर स्वरूप जाणून अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर भजतात. म्हणजे हे जे अनन्य भक्त असतात, हे महात्मा म्हटलेलं आहे त्यांना. महान आत्मा, हे भक्त कसे असतात? महान आत्मा असतात आणि ते दैवी प्रकृतीला मानणारे असतात आणि भगवंताशी अनन्य असतात. आणि ते भगवंताला कसं मानत असतात? तर सर्व भूतांचं सनातन कारण हा भगवंतच आहे. तो कसा आहे? तो अव्यय आहे, अविनाशी आहे, अक्षर स्वरूप आहे. नंतर भूतादिम अव्ययम म्हणजे कसा आहे? तो नाशरहित आहे, अक्षर स्वरूप आहे, असं जे जाणतात आणि अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर, हा एक फार शब्द महत्त्वाचा इथे. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. आणि ह्या महात्मा लोकांनी, सज्जनांनी कशाचा आश्रय घेतलेला असतो? तर दैवी प्रकृतीचा आश्रय यांनी घेतलेला असतो. 16व्या अध्यायामध्ये आपल्याला ते पूर्ण विवेचन येणारच आहे. दैवी प्रकृती आणि आसुरी संपत्ती म्हटलेलं आहे. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दैवी संपत्ती म्हणजे अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानं नमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. हे जे दैवी गुण सांगितले हे जवळजवळ 26 गुण आहेत. या 26 गुणांची मालिका या महात्मा जो असतो, हा जो भगवंताला मानणारा जो असतो, श्रद्धावान जो असतो, त्याच्या गळ्यामध्ये या 26 गुणांची मालिकाच जणू काही असते, असं वर्णन पुढे केलेलं आहे. आणि आसुरी लोकांचं पण वर्णन केलं आहे, जे अश्रद्धान असतात, श्रद्धा नसते ज्यांची परमेश्वरावर, तर त्यांचं त्या सहा गुणांचं वर्णन, त्यालाही गुणच म्हटलंय त्यांनी, खरं तर ते दुर्गुण आहेत. दंभ दर्प अभिमान, दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानाच्या अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. या आसुरी संपत्तीचे हे 6 गुण आणि दैवी संपत्तीचे 26 गुण. परंतु आजकाल आपण जगामध्ये बघतो की ह्या 6 दुर्गुणांचंच वर्चस्व जास्त आहे. 26 गुणांमधला एक सुद्धा गुण यायला आपल्याकडे केवढं तप करावं लागतं. मग या महात्मा लोकांचं वर्णन या ठिकाणी जे केलेलं आहे, दैवी संपत्तीचं वर्णन केलेलं आहे, ते आपण बघू की हे दैवी प्रकृतीचा आश्रय घेणारे, जे दैवी संपत्ती धारण करणारे महात्मे कसे असतात. हे अर्जुना तू ऐक, असं भगवंत त्यांना म्हणतात अर्जुनाला.
आणि 16व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलंच आहे, आपण ते पुढे बघू. तर आपले ज्ञानोबा माऊलींनी फार सुंदर, म्हणजे जेव्हा कधी आपल्याला जर गीता चांगल्या प्रकारे कळायची असेल, म्हणजे गीता आधी आपण समजून घेतली समजा तरी एवढी कळत नाही, पण जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा त्या एका एका श्लोकाच्या अनेक ओव्या माऊलींनी केलेल्या आहेत. आणि मग त्या ओव्या सांगताना त्यांनी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. अनेक दृष्टांताची मालिकाच आहे, म्हणजे एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा. आपल्या बुद्धीला ते कळण्यासाठी म्हणून खूप त्या ठिकाणी विचार करावा लागतो. पण खूप छान आहे ज्ञानेश्वरी. तर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर ते आपण इथे बघू की महात्मा कसा असतो. दैवी संपत्ती ज्यांनी धारण केलेली आहे असा महात्मा कसा असतो. जे ज्ञानगंगे नहाले, पूर्णतेचा जेवता झाले, जे शांती सियाले पालव नवे, जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ शुभ कळोनी भरिले, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. कैवल्याला सुद्धा ते बाजूला हो म्हणतात, मोक्ष सुद्धा नको आम्हाला, आम्हाला भगवंतच पाहिजे असं म्हणतात. जे कैवल्या ते परवते सर म्हणती, जयाची ये लिले माझी नीती जी आली दिसे, जे आघवाची करणी लेईले शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसणी व्यापका मज, ऐसे जे महानुभाव, जे दैवीये प्रकृतीचे दैव, जे जाणोनिया सर्व स्वरूप माझे, मग वाढते प्रेमे माते भजती जे महात्मे, परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. याचा सुंदर अर्थ मराठीत सुद्धा त्यांनी दिलाय की ज्यांनी ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान केलेले आहे. गंगा आधीच आपल्याला शुद्ध करणारी, आणि त्यातून यांची गंगा कुठली आहे, ज्ञानरूपी गंगा. जे पुरुष पूर्णता जेवून तृप्त झाले आहेत, आणि जे पुरुष शांतीरूपी वेलीला फुटलेली कोळी पाने आहेत. जे पुरुष परिणामाला म्हणजे पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहेत. हे महात्मा कसे असतात. जे सात्विक धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत. जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब बुडवून भरलेले घट आहेत. ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असं म्हणतात. आणि ज्यांच्या ते नाही का, आपण जेव्हा कीर्तन ऐकतो तेव्हा कीर्तनाच्या शेवटी ते दान मागतात, तेव्हा आपल्या तुकाराम महाराजांचा एक अभंग ते म्हणतात. कालच तुकाराम बीज झाली, त्यानिमित्ताने तुकाराम महाराजांचं थोडी आठवण. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व गोडी, आणि न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा असं म्हणतात ते. न लगे मुक्ती सुद्धा नको, धनसंपत्ती नको, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा असं म्हणतात ते, की आम्हाला संत संग दे. म्हणून ते यांनी म्हटलं की मोक्षाला सुद्धा पलीकडे हो असं म्हणतात. ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते, ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत, ज्यांचे चित्त मी जो सर्वव्यापक आहे त्या मला आच्छादणारी खोळ झाले आहे, असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. दैवी प्रकृतीचं सुद्धा दैव म्हणजे हे महात्मे आहेत. आणि हे महात्मे कोण आहेत, तर हे माझं स्वरूप आहे असं भगवंत म्हणतात. ते दुसरे तिसरे कोणी नाही, तर ते माझं स्वरूप आहे. मग ते वाढत्या प्रेमाने मला भजतात, पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव एक उपास्य आणि मी एक उपासक निराळा आहे असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात त्याला, अद्वैताचं सिद्धांत सांगितलेला आहे की द्वैत नाहीच, भक्त वेगळा आणि भगवंत वेगळा असं नाही. हे जे महात्मा असतात हे दैवी संपत्ती धारक जे असतात ते भगवंत आणि भक्त वेगळा मानत नाही. तर तो भक्त म्हणजे तो भगवंतच होऊन जातो असं त्यांचं असतं. जे श्रद्धा संपन्न असतात, भगवत भक्तीच्या द्वारे मोक्षमार्गात प्रवृत्त होतात, ज्यांचे अंतःकरण महान असते, क्षुद्र विषय ज्यांना मोहिनी घालू शकत नाहीत, त्यांना महात्मन असे म्हटलेले आहे. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः.
असे हे महात्मा असतात, असे हे भगवंताचे भजन कसं करतात. आणि परमात्मा अव्यय आहे हे आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे की परमात्म्याला अविनाशी, अक्षर, अव्यय, नित्य, सर्वगत अशी सगळी विशेषणं लावलेली असतात. तर ती कशामुळे, तर कारणनाश म्हणजे मायेचा ज्ञानाने नाश किंवा कार्यनाश, म्हणजे प्रलयामुळे सृष्टीचा नाश झाला तरी सुद्धा परमात्म्यामध्ये बदल होत नाही. तो अखंड आहे, एकरसच आहे. चैतन्य तत्व म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय काहीही झालं तरी सुद्धा भगवंत आहे तसाच राहतो. परब्रह्म परमात्मा जो आहे, जे चैतन्य तत्व आहे ते तसंच्या तसंच राहतं. म्हणून त्याला म्हणतात की अव्यय अविनाशी. त्या अजून एक अव्यय म्हणण्याचं कारण आहे की त्यांनी मायेच्या माध्यमातून सृष्टी निर्माण केली तरी त्याच्या अवस्थेचा क्षय वा ऱ्हास होत नाही. त्याने मायेच्या माध्यमातून, आपण मागेच बघितलं, मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम, की मी अध्यक्ष आहे आणि प्रकृती माझ्या अंकित आहे, मी सांगेल तसं प्रकृती निर्माण करते, हे त्यांनी सांगितलेलंच होतं. म्हणून अव्यय त्याला का म्हणतात, अविनाशी का म्हणतात, तर मायेच्या माध्यमातून सृष्टी जरी निर्माण केली तरी त्याच्या अवस्थेचा क्षय किंवा ऱ्हास होत नाही. आणि तिसरं कारण म्हणजे ज्ञान व अज्ञान काहीही झाले तरी परमात्मा एकरसच राहतो. ज्ञानही झालं, अज्ञानही असलं तरी सुद्धा परमात्मा मात्र एकला एक जसा आहे तसाच राहतो. म्हणून त्याला अव्यय अविनाशी अक्षर तत्व म्हटलेलं आहे. आणि हे सगळं हे महात्मा लोक जाणत असतात. हे जे प्रकृती, दैवी प्रकृती धारक असतात ते हे सगळं जाणत असतात, हे त्यांनी आपल्याला सांगितलं. मग आता हे महात्मा लोक भजन कसं करतात त्याच्यासाठी त्यांनी 14वा श्लोक सांगितलेला आहे. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततम कीर्तयन्तो मां, की दृढ आणि काय, दृढव्रताः, दृढनिश्चयी भक्तजन नेहमी माझ्या गुणांचे आणि नामाचे कीर्तन करीत असतात. यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते, माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात, मला वारंवार नमस्कार करीत आणि सदा माझ्या ध्यानात निमग्न होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करत असतात. असे हे अनन्य भक्त असतात. या ठिकाणी ह्याच्यामध्ये सततम कीर्तयन्तो माम, सतत कीर्तन करणारे, सतत माझं भजन करणारे, म्हणजे कीर्तन भक्तीची थोरवी या ठिकाणी गायलेली आहे. आपल्याला नवविधा भक्ती माहिती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, दास्यम, वंदनम, सख्यम आणि आत्मनिवेदनम, अशा नवविधा भक्ती आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्ती झाल्यानंतर दुसरी भक्ती जी येते ती कीर्तन भक्ती येते. की श्रवण खूप झालं, आता त्याचं कीर्तन मला करायचं आहे. मी जे आत्तापर्यंत ऐकलं ते मला सांगायचं आहे, इतरांना सांगायचं आहे. आणि ते करत असताना, ते इतरांनाही सांगत असताना माझ्यामध्ये सुद्धा ते कसं मुरलेलं आहे, हा कीर्तन भक्तीचा उत्तम म्हणजे ही भक्ती सांगितलेली आहे, कीर्तन भक्ती. आपल्याकडे भागवतात कीर्तनाचे सामर्थ्य त्यांनी सांगितलं आहे की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे म्हणे, तर परमेश्वराचं कीर्तन करणं हे सर्वश्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे. कारण कलियुगामध्ये अनेक दोष आहेत. आपण ध्यान करू शकत नाही, आपण योग करू शकत नाही, आपण निष्काम कर्म करू शकत नाही. मग असं हे अनेक दोष नारदांनी एकदा सांगितले. कोणी सांगितले, जेव्हा परमेश्वर नारदांना सांगते झाले, परमेश्वरानेच एकदा म्हणजे ब्रह्मदेवाने असेल की एकदा नारदांना सगळं हे सांगितलं, तेव्हा नारदांनी विचारलं की मग यावर उपाय काय, इतके दोष तुम्ही कलियुगाचे आम्हाला सांगताय, तर मग याच्यावर काहीतरी औषध असेल, याच्यावर काहीतरी इलाज असेल की कलियुगामध्ये आम्ही कसं वागायचं म्हणजे आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. त्यावेळी भगवंत हसले आणि म्हणाले की अत्यंत प्रभावी असे एकच औषध आहे आणि ते म्हणजे कीर्तन भक्ती. कीर्तन भक्ती केली तर तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. समाधीचे सुख सांडा ओवाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, असे तुकाराम महाराजांचेही वचन आहे की या
समाधीसुद्धा नको. समाधीमध्ये काय डोळे मिटून बसायचं असतं आणि तिथे तिथे भक्त आणि भगवंत म्हणजे तो जो असतो योगी, तो आणि भगवंत एकच झालेला असतो. तिथे भक्ती सुखाचं काही त्यांना सुख मिळत नाही. पण या कीर्तनामध्ये मात्र द्वैत भक्ती असते. म्हणजे या ठिकाणी भगवान वेगळा आहे आणि भक्त वेगळा आहे. या ठिकाणी त्या द्वैत सुखाचा आनंद तो घेत असतो. आणि ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, त्या ब्रह्मरसाचं पान तो करत असतो या ठिकाणी, असे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. म्हणजे निर्विकल्प समाधीचे सुखसुद्धा तुच्छ वाटावे, फेकून द्यावे, असा ब्रह्मरस या कीर्तनामध्ये आहे. पैस घातले दुकान, आत साठविले ब्रह्मज्ञान. तुकाराम महाराज म्हणतात की अहो आम्ही दुकान थाटून बसलो आहे आणि इथे ब्रह्मरस आम्ही विकायला ठेवलेला आहे, पण कोणी येतच नाही आमच्याकडे ते घ्यायला. फुकट ठेवलेलं आहे, त्याचं मोलसुद्धा आम्ही काही घेत नाही, परंतु जगाला आम्ही ते भरभरून वाटतोय. या या सगळेजण या, लहान थोर या, तिथे काही भेदभाव नाही आहे. तरीसुद्धा या ब्रह्मरसामध्ये बुडून जा असं आम्ही त्यांना सांगतोय. ब्रह्मरस लुटून जेवढा तुम्ही न्याल तेवढा तो कमीही होणार नाही, तर तो वाढतच जाईल असं आम्ही सांगतोय. दुकान मांडून आम्ही बसलोय, पण तरीसुद्धा दुर्दैव असं आहे की माणसे या दुकानात येतच नाहीत. त्यांना भौतिकतेची अनंत दुकाने शेजारी आहेत, त्यांना तेच घ्यावंसं वाटतं. त्यामुळे हा भक्तिरस घ्यायला, हा ब्रह्मरस घ्यायला कोणी आमच्याकडे येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की सगळेजण त्या भौतिकतेच्याच दुकानात जातात. एवढा ब्रह्मरस घेऊन बसलो आहे आणि मी स्वतः सेवन करतोय आणि इतरांना वाटतोय. अनुभवाशिवाय संत बोलतच नाही. संतांचे शब्द हे अनुभवाचेच शब्द असतात आणि म्हणून आजपर्यंत आपण ते वाचतोय. नाहीतर आपणही ते वाचले नसते जर त्यांना अनुभव नसता तर. पण अनुभवामुळेच त्यांच्या त्या शब्दांना वजन आलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग एवढे इतके वर्ष झाले जरी आपण वाचतोय ते टिकलेले आहेत. ज्ञानेश्वरी एवढी राहिलेली आहे. म्हणजे ते म्हणतात की आम्ही स्वतः सेवन करतो आणि इतरांना वाटतो, पण कुणी येत नाही, त्याला काय करणार. या रे या, कुणी असा, पण हा ब्रह्मरस सेवन करा असं आम्ही सांगतोय. म्हणजे हा ब्रह्मरस कुठे मिळतो तर कीर्तन भक्तीमध्ये मिळतो. आपण सततम कीर्तयंतो माम, त्या कीर्तनाचं महत्त्व आज बघणार आहोत आपण. कीर्तन चांग चांग होय अंग हरिरूप. इतकं चांगलं आहे कीर्तन, इतकं चांगलं आहे की त्याच्यामुळे आपण स्वतः त्याचं अंग हरिरूप होऊन जातं असे निळोबा वर्णन करतात. इतकं सुंदर भाव याच्यामध्ये प्रगट होतो की कीर्तन किती चांगलं आहे म्हणून सांगू की होय अंग हरिरूप. प्रत्यक्ष भक्त स्वतः हरी होऊन जावा. भक्त तो विभक्त नव्हे, अशी एक भक्ताची व्याख्या केली जाते की कोण भक्त, जो विभक्त नाही, भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. मग त्या भक्ताने हरिरूप व्हावे एवढे सामर्थ्य त्या कीर्तनामध्ये आहे. ज्यावेळी टाळ मृदुंग वाजू लागतात, पखवाजावर सणकण थाप पडते, त्यावेळी या मातीला भक्तीचा गंध यायला लागतो आणि माणसेच काय, विटेवरचा विठ्ठलसुद्धा डोलायला लागतो. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये विठ्ठल डोलत होता असं वर्णन आहे. म्हणजे इतकं सुंदर हे कीर्तन आहे. कीर्तन भक्ती अतिशय छान आहे. आणि कीर्तनामध्ये कसं होतं की भक्तियोगाचे वैशिष्ट्यच आहे, एकमेकांना कुणी पाडत नाही, एकमेकांना ते सहकार्य करतात, एकमेकांना भगवंताच्या नामामध्ये सगळेजण रंगून जातात, असं हे कीर्तन आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण कीर्तन भक्तीचा खूपच महिमा वर्णन केलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की त्यांचं मन अतिशय उचंबळून येतं ह्या श्लोकाच्या वेळेस. सततम कीर्तयंतो माम. ज्ञानेश्वर माऊलींना असं वाटतं किती सांगून किती नको, तर त्यांच्याच ओव्या थोड्याशा वाचूया आपण, म्हणजे छान वाटेल आपल्याला. याच श्लोकावरच्या त्या ओव्या आहेत. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामही नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणिली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटिली रहाटी आघवी. यमू म्हणे काय यमावे. काल त्यांनी सांगितलं, काल आम्ही धनश्री लेलेंचं ऐकायला गेलो होतो व्याख्यान, तर त्याचा विषय असा होता की ज्ञानेश्वरीतील भक्तियोग असा विषय होता. तर त्या भक्तियोगामध्ये सुद्धा त्यांनी 9व्या अध्यायातलं वर्णन केलं होतं की कीर्तन भक्तियोग म्हणजे काय की कीर्तन भक्ती. तर कीर्तनामध्ये जर रंगून गेला एखादा तर तो यमसुद्धा त्या घाबरतो म्हणे.
कीर्तनामध्ये, कारण भगवंतांनी सांगितलेलंच आहे की मी कुठे आहे, मी कुठे आहे, माझा पत्ता जर तुम्हाला शोधायचा असेल तर मी ह्याच्या सूर्यबिंबामध्ये मी तुम्हाला सापडणार नाही, मी तुम्हाला वैकुंठामध्ये सापडणार नाही, मी तुम्हाला योग्यांच्या ध्यानामध्ये सापडणार नाही, पण मी तुम्हाला निश्चित कुठे सापडेल तर मी तुम्हाला भक्तांच्या हृदयामध्ये सापडेल, की ज्या ठिकाणी भक्त लोक माझं कीर्तन करत आहेत त्या ठिकाणी मी तुम्हाला सापडेल. आणि मग तिथे यम यायला सुद्धा घाबरतो म्हणे. आणि मग ते काय म्हणतो, यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवडा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोषा औखदासी नाही. इतकं पवित्र होऊन जातो तो कीर्तन करताना, भगवंताचं नामस्मरण करताना. ऐसेनी माझेनी नामघोषे, नाही करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमधुमीत भरले. ते पहाटे विण पहावित, अमृते विण जीववित, योगे विण दावित कैवल्य डोळा. परिराया रंका पाड धरू, नेणती साने या थोरा कडसणी करू, एकसरे आनंदाचे आवारू होत जगा. कही एकाधेनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे, ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व. तैसे सूर्य तैसे तेजे सूर्य तैसे सोज्वळ, परी तोही अस्तवे हे किडाळ. सूर्याची उपमा द्यावी का ह्या संतांना, या महात्म्यांना? तर नाही म्हणे, सूर्याची सुद्धा उपमा देता येत नाही, कारण की त्याचा अस्त होतो. पण हे जे असतात, जे माझी कीर्तन भक्ती करतात भक्त जे असतात, त्यांना सूर्याची सुद्धा उपमा देता येणार नाही. चंद्राची देवी का, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. चंद्र म्हणे फक्त पौर्णिमेच्या दिवशीच पूर्ण असतो, इतर वेळी त्याची कला कमी 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 होत जाते, नंतर वाढत वाढत जाते, आणि पौर्णिमेला एखादे वेळ. आणि परंतु हे जे असतात भक्त जे असतात हे सदा परिपूर्ण असतात, भगवंताच्या प्रेमाने ते सदा परिपूर्ण असतात. मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे. मेघाची सुद्धा उपमा देता येणार नाही, कारण तो एकदा आला की नंतर ओसरून जातो, परंतु हे मात्र सततच बरसत असतात. असं संतांचं वर्णन केलेलं आहे. सगळे संत भक्त महात्मा हे सगळे एकाच ह्याच्यातले. हे निशंकपणे सपाखरे पंचानन, जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे. ह्या पण ओव्या त्यांनी घेतल्या होत्या. जे जन्मसहस्री ओळगी जे एक वेळ मुखासी यावया, की एकदा आपल्या मुखामध्ये नाम येण्यासाठी म्हणून 1000 सहस्र जन्म घ्यावे लागतात म्हणे. सहस्र जन्म झाल्यानंतर एखाद्या वेळेस आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं. पण हे जे कीर्तन भक्ती करणारे असतात, जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, त्यांच्या वाचेमध्ये सततच माझं नाव असतं. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांचीही मानसे उमरडोनी जाय. आत्ता सांगितलं ना की तो मी वैकुंठात नसतो, सूर्यबिंबात तुम्हाला दिसणार नाही, योग्यांच्या मानसामध्ये दिसणार नाही, तर मी कुठे असेल? परितयापाशी पांडवा, मी हरप लागी वसावा, जेथ नामघोषू बरोवा करीती ते माझे. ज्या ठिकाणी माझा नामघोष चाललेला आहे, ज्या ठिकाणी कीर्तन चाललेलं आहे, त्या ठिकाणी मी तुम्हाला निश्चित सापडेल. कैसे माझा गुणी झाले, देशकाळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. असं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी अर्थसुद्धा सांगितलेला आहे की यमदमांना निस्तेजता आणली, तीर्थांना पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते, त्या श्रेष्ठ पदावरून उठविले. की तीर्थामध्ये आपण कशासाठी जातो? आपलं पाप धुण्यासाठी. पण कीर्तन भक्तीमुळे पापच नाहीसं होऊन जातं. त्यामुळे तीर्थ म्हणतात आता आम्ही कोणाला धुवायचं, सगळेच पवित्र झाले. पापे करून लोक यमलोकात जात होते, पण ती पापे आता कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकात जाईनासे झाले. यम हे साधन म्हणू लागले की आता मी निग्रह कोणाचा करू, कारण ज्याचा निग्रह करावायचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले आहे. मग दम हे साधन म्हणू लागले, मी कोणाच्या इंद्रियांचं दमन करू, कारण कीर्तनाने आपोआपच इंद्रिय निग्रह त्यांचा झालेला आहे. तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही कोणाला खायचं, असं म्हणायला लागले. असं छान वर्णन केलं यांनी.
याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात. सर्व जगत ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवतात. बाकी साधनं करायची काहीही गरज नाही म्हणतात. इतकी अवघड अवघड आहेत सगळी साधनं. या कलियुगामध्ये आपण ती करू शकत नाही. परंतु नाम घोष सततम कीर्तयंतो माम हे आपण करू शकतो. सतत त्याचं कीर्तन, सतत त्याचं भजन. मग याचा वेगळा अर्थसुद्धा आपण नंतर बघणार आहोत की सतत कीर्तन म्हणजे काय, की सतत फक्त त्याचं नामच घ्यायचं राहायचं का, तर तसं नाही आहे. त्याचा एक वेगळी बाजू पण आपण बघू. पण आधी आपण हे कीर्तन भक्ती म्हणजे काय ते बघू. वेगवेगळ्या संतांनी कीर्तन भक्ती कशी सांगितलेली आहे ते एकदा आपण बघून घेऊ. मग तो कुठलाही भेद थांबू का, परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मानत धरत नाहीत. लहान मोठा अशी निवड करत नाहीत. जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. असं सुंदर वर्णन त्यांनी या ठिकाणी कीर्तन भक्तीचं केलेलं आहे.